आमदार मौलाना मुफ्ती यांचा भाजपला थेट इशारा, मुस्लिमांना टार्गेट करू नका। मालेगाव शहरात रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आमदार मौलाना मुफ्ती यांनी दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा। केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जातं। विविध माध्यमातून असाच प्रकार सुरू असलेला दिसतो। याचे पडसाद देखील उमटले आहेत, त्यामुळे समाजात त्याचा नकारात्मक संदेश जात आहे। मालेगाव शहरात रमजान ईद उत्साहात साजरी झाली। यावेळी सामुदायिक नमाज पठण करण्यात आले। या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती। एमआयएमचे आमदार आणि मालेगाव शहरातील जामा मशिदीचे पेश इमाम मौलाना मुफ्ती यांनी यावेळी राजकीय संदेश दिला। आमदार मौलाना मुफ्ती यांनी भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्षपणे चिमटा घेतला आहे। ते म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिम समाजाचाही मोठा सहभाग होता। या देशाच्या जडणघडणीत मुस्लिमांचे देखील योगदान आहे, मात्र सध्या राजकीय दृष्टिकोनातून त्याची उपेक्षा केली जात आहे। त्यामुळे समाजात वेगळा संदेश जातो। राज्यकर्ते कुठल्याही जाती धर्माचे नसतात, ते संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करतात। देशात सध्या मात्र मुस्लिम बांधवांबद्दल द्वेष भावना पसरवण्याचं काम सुरू आहे। केंद्र आणि राज्य सरकारने या संदर्भात आपला राज्य धर्म पाळला पाहिजे, तरच त्यांना सत्तेत राहता येईल, असं ते म्हणाले। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गेले काही दिवस मालेगाव शहरातील मुस्लिम समाजावर टीका केली होती। त्यांनी विविध दौरे करून बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिम येथे वास्तव्य करतात असा आरोप केला होता। जन्मदाखले तपासणीसाठी मुख्यमंत्र्यांमार्फत एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर शहरातील 4000वर अधिक नागरिकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या। या सर्वांना विशेष तपास पथकाने कागदपत्रांसह तपासणीसाठी बोलवलं होतं। सुमारे 3000 नागरिकांची तपासणी करण्यात आली होती। या संदर्भात आतापर्यंत बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखला मिळवल्याने 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत। मात्र यामध्ये एकही बांगलादेशी नागरिक आढळलेला नाही। बांगलादेशी नागरिक आणि बनावट जन्मदाखले या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने मालेगाव शहराला टार्गेट करण्यात आलं आहे। यामध्ये राजकीय हेतू आहे हे लपून राहिलेलं नाही। लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात दारुण पराभव झाल्याने भाजपने ही भूमिका घेतली असावी, त्याचा खरपूस समाचार आमदार मौलाना मुफ्ती यांनी घेतला आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।